शहरातील नाल्यांमधून टाकण्यात आलेल्या विविध प्राधिकरणांच्या केबलमुळे कचरा अडकण्याबरोबरच नाले सफाई कामात अडथळा निर्माण होत असून त्याचबरोबर या केबलमुळे नाल्यात उतरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अपघात होतो। ही बाब लक्षात घेऊन महापौर शर्मिला पिंपळकर यांनी प्रशासनाला याबाबत ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेत। ठाणे शहरात पावसाळ्यापूर्वीची नाले सफाईची कामं सुरू झाली असून या कामाची महापौरांनी आणि आयुक्तांनी पाहणी करून आढावा घेतला। या पाहणीवेळी नाल्यामध्ये महावितरण, टोरंट कंपनी यांच्या केबल्स अडथळा निर्माण करत असल्याचं निदर्शनास आले। या पार्श्वभूमीवर महापौरांनी महापौर दालनात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली। या बैठकीला अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, विरोधी पक्षनेते शानू पठाण, शिवसेना गटनेते पवन कदम, भाजपा गटनेते मुकेश मोकाशी, उपायुक्त मधुकर बोडके, उपनगर अभियंता विकास ढोले इत्यादी उपस्थित होते। नाल्यातून गेलेल्या केबलमुळे कचरा अडकणं तसंच लोंबकळत असलेल्या केबलमुळे नाल्यातील सफाई करताना जेसीबीला अडथळा निर्माण होणं, केबल तुटणं, या केबलमुळे नाल्यात उतरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अपघात होणं असे प्रकार घडतात। यासाठी ज्या कंपन्यांच्या केबल नाल्यामधून गेल्या आहेत त्यांनी तातडीनं पालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करून सद्यस्थितीत या केबल्स एकत्रित करून नाल्याच्या भिंतीला किंवा अन्य ठिकाणी एकत्रित करून ठेवाव्यात अशा सूचना महापौरांनी या बैठकीत केल्यात।